नमस्कार भावांनो, कसं आहे तुम्ही सगळेजण. परत एकदा स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे एक श्वान क्षेत्रातल्या दिग्गज रायडर हिंद केसरी गाडीवर अजितदादा सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या मैदानाला जाणार आहे. मैदान बघायला विषय हार्ड मैदान असणार आहे. 15,000 चांदीच्या गद्याचं मैदान आहे. मैदान चालू होणार बरोबर 11ला नाव चिट्टे उडणार तर आणि 11:30ला मैदान सुटणार आहे. 5 मिनटं म्हणून 1 तास झालं लेट. त्यामुळं जरा कॉन्टेंटच्या लिहत बसलो, लिहून घेतलं. भावनो काय काय कॉन्टेंट तुम्ही सांगितले ते सगळं लिहून घेतलं आणि ते सगळं करणार आहे आपण. तर रेडी होऊया. रेडी होऊन तुम्हाला भेटतो. चला. तर भावनो तुमचा भाऊ झाला रेडी आणि जे जे लागते ते घेतले मी. आता हे चार्जर आणि पॉवर बँक सगळे घेतले. हे चार्जर घ्यायला लागते बघा. आयफोन यूज करणार आहे सगळी बोंबाच आहे. आम्ही झाली रेडी आणि आज हेल्मेट घ्यायचं नको कारण आज कुठं ते ठेवणारा कुठं आज मैदान बघायला चाललंय नाही. आज हेल्मेट घ्यायचं नको ते कुठे ठेवणार कुठं ते म्हणून हेल्मेट घ्यायने आज प्रॅक्टिकल. आम्ही आज मैदान बघून आणि तिकडं आम्ही आमच्या ताईच्या घरी जाणार आहे. त्यामुळं चला भेटूया. मी कुठं पण जाताना तुम्हाला माहिती आहे की मी एकटा कधी जायचं आहे. उभ्याला फोन लावलेलो पण उभ्या म्हटला मी शेतातलं काहीतरी काम आहे, मग दुसऱ्या कोणाला तर घेऊन जावं म्हटलं तर ते काय सांगा घेऊन गेलो नाही. मी मैदान बघून पुढं आमच्या ताईच्या घरी जाणार आहे. त्यामुळं उभ्या असता तर भावना विषय असा झाला की टोल नाका पार करून जायला लागतं. टोल नाक्यावर मला पोलीस धरले आणि माझ्या पहिल्यांदा पोलिसला सापडलं. त्यामुळं मला पण लई भीती वाटलेलं. पोलिसही तुम्हाला दाखवतो. पोलीस मला पण धरले. मला काय करायचं कळना आणि कधी नाही तर पहिल्यांदा पोलिसचं तेवढे सापडलेलं. त्यामुळे लई भीती वाटलं. तेव्हा अजून हात तरतराला येत माझी. मला कसं सोडला विषय म्हणजे मी तिने मी जिथं काम करतो नाही तिने येत्या तिथं का रेग्युलर एक पोलीसवाला वळखीच होतं. त्यामुळं मला पण सोडलं. ते आता ऑलरेडी लेट झालं आहे बोंबा. चला बघूया आपलं. तर भावना चिट्ट्या उडून आणि पहिलं शान सुटायला फक्त 10 मिनिट उरलेलं आहे. अजून आम्ही टोल नाक्यालाच आहे. अजून आम्हाला जायचं आहे कमीत कमी 20-25 किलोमीटर. तर चला तराट जाऊया आता. तर भावना आम्ही मैदानावर पोचलेला आहे. पदक बाया साखऱ्यांचा तुम्ही आवाज ऐकू शकता. पब्लिक ढीग आहे काय पब्लिक आहे. सगळी रायडर आलेले आहेत. सगळी टॉपची श्वान आलेले आहेत. सगळे टॉप आणि सगळे रायडर पण टॉप आलेले आहेत आणि श्वान पण टॉप आलेले आहेत. 52 श्वान अजून एकही श्वान पळाले नाही. खरं 52 श्वान अगोदरच नोंद झालेले आहेत. तर आता पहिल्या श्वानचा पुकार आलेला आहे. आता बच्चन रेसिंग क्लबची चंद्रा येणार आता. तर जाऊया बघूया काय काय विषय. अजितदादा सुर्वे पण टॉप दिसायला आहे. तर भावना आम्हाला काय व्यवस्थित व्ह्यू मिळणं झालं म्हणून आम्ही चेंज केलं आहे. तर ओपन जागाला जरा म्हणजे शेवटच आहे. चंद्राचं टायमिंग आहे 34. असं झालं की आम्हाला इथं पट्ट्यावर आम्हाला काय चांगलं व्ह्यू मिळालं नाही. म्हणून मी आता जाणार आहे कलरला. एक नंबर व्ह्यू मिळणार आहे मला. हो ना. शंभोदाला बघायला किती जण येते. शंभोदा पद्याला पहिल्यांदा बघितलं. शेवट साप पड्यागत शेवटच
गपचूप येते गपचूप तर्राट. आद्या सर्वांचा मला का तर भावांनो इंगळी मैदान एक नंबर पार पडलेला आहे आणि अजितदादा सर्वेचं मैदान म्हटल्यावर एक नंबर पार पडणारच. तर कुणाला काही दुखापत न होता एक नंबर म्हणजे विषय मैदान पार पडले. सगळे श्वान पळले. प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे औरनाळकरांचा शंभोदा आणि 2 नंबर सायबा आणि 3 नंबर दुश्मन. विषय हार्ड 1 नंबर 33.8 सेकंड का शंभोदाचं टायमिंग आहे आणि सगळे श्वान एक नंबर पळले. कोणाला काय म्हणता येत नाही आणि मैदान म्हटल्यावर हार जिथे चाललेलंच आहे. तर भावना आता जस्ट कोण भेटायला तुम्हाला मी सांगतो. ग्रँड क्लब महाराष्ट्र पेज आहे ना, त्याचा ओनर सूरज बाडकर भाऊ 1 नंबर भाऊ आहे आणि प्रथमेश कावडकर त्याचा दोस्ताचा आणि ओरिओ उर्फ काळ्याचा मालक प्रथमेश कावडकर. ही दोघंजण भेटलेले तर त्यांना व्लॉगमध्ये घ्यायचं मी विसरलो. मोबाईल काढायचं म्हणजे कधी पहिल्यांदा भेटलेलं नाही त्यामुळं मोबाईल काढायचं विसरलो आणि पुढच्या टायमाला नक्की घेणार सुरेश भाऊ.
तर भावनो आता मी मैदान समोर इथले तर आमच्या ताईंच्या गावाला लावलेलं साजनेला येतच 4-5 किलोमीटर आहे. तर आम्ही आज इथंच राहून उद्या जाणार आहे गावी. तर भावनो तुम्ही म्हणाल तसं मैदानचं व्लॉग टाकणार आहे आता. बघून घ्या आणि कसं झालं तुम्हाला कॉमेंट करून सांगा. विषय हार्ड HD क्वालिटीमध्ये सगळं व्हिडिओ केलेला आहे. आणि पॉवर बँक सकट आणलेलो का सांगा. हे आयफोनचं चार्जर टेकत नाही मला पक्का माहीत होतं. डाऊन झालेलं आहे व्हिडिओ करायला जाऊन आणि पॉवर बँक लावून व्हिडिओ केलो आहे. तर मेहनत खूप लागली बाबा. सकाळी 12ला जेवलेलं आहे अजूनपर्यंत जेवलेलं नाही. आणि मध्ये पोलीस झाल्यामुळं आम्हाला जरा लेट झालं तुम्हाला माहीतच आहे. ते पोलीसचे एक लढतर भारीपैकी कॉन्टेंट मिळाला बघा. आईला मला वाटलेलं आज पोलीसच्या तावडीतनं काय मी काय सुटत नाही. पहिल्यांदाच पोलीसच्या तावडी आणि पोलीस मला जायला तरी आमचं मेन म्हणजे काय विषय माहिती आहे काय दोस्तांनो. आज मी रेग्युलर हेल्मेट यूज करतो. रेग्युलर कधी मला हेल्मेट नाही चालत नाही. कारण आज मी नवीन चष्मा घेतल्यामुळे ते जायला हेल्मेट आणलो नाही आणि मला आजच पोलीस धरला आहे. हे बोंबा झालेले. आणि तरी पण मी म्हणजे आमच्या इथे येतात त्यांनी रेग्युलर एक पोलीसवाला मला हे धरलेला एक पोलीसवाला वेगळाच होता. आणि माझ्या म्हणजे तिथे एक मी विचार करतो जायला आता काय करायचं. किल्ली कसं माझी गाडीची किल्लीच काढून घेतला. मी विचार करत राहिलेलो किल्ली कसं काढून घ्यायचं. म्हणजे आता किल्ली घेतला जो आता किल्ल्याकडे किल्ली कसं घ्यायचं ते विचार करायला. आणि तिथल्या लोकलवाल्या मित्राला माझ्या फोन करायला तो म्हणाला माझं काय ऐकत नाही तो. आणि मग विचार करायला तोपर्यंत म्हणजे एक पोलीसवाला दिसला. तो म्हणजे ते आमच्या इथं म्हणजे मी जिथं काम करतो की नाही पेट्रोल पंपात तिथं येतो तो. मग गेलो मी साहेब असं का हो तुम्ही येत असं की मला ओळखा नाही तुम्ही मी इथं इंदुमती पेट्रोलियममधला म्हणून सांगितलं की नाही. मग म्हटलं हां तू आहेस होय म्हटलं. मग त्याच्याकडनं जाऊन चावी आणून दिलं. मग जा म्हणून सांगितलं. त्यांचा आभार आहे जमायला. नाहीतर माझं आज काय करणं नव्हतं. मला अगोदर घरात सुट्टी घेतलं म्हणून अशी वाजायला लागलेली घरात ना. मग त्यात मी जर पोलीसच्या तावडीचं वाचत होतं तर माझं काय खरं नव्हतं. तर कसं वाटलं तुम्हाला व्लॉग कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेअर करा तुमच्या श्वान प्रेमींना. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत